तर अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे। रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरते। दरम्यान आता चाकणकर यांना क्लीन चिट मिळणार की कारवाई होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पाहूयात। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले जात आहेत। तसंच त्यांच्या राजीनाम्याची आणि अटकेचीही मागणी करण्यात आली आहे। मात्र चाकणकरांच्या पक्षातील नेत्यांनी चाकणकरांवर बोलणं टाळलंय। चाकणकरांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी चकार शब्दही काढला नाही। मला जेव्हा बोलायचं तेव्हा बोलणार असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंनीही बोलणं टाळलंय। प्रदेशाध्यक्ष आहात, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होती सर, प्रतिक्रिया काय नेमकी? कारण मागणी होतीये, विरोधक मागणी करतात सर। आजचा क्षण हा वेगळा आहे। या क्षणाचं महत्त्व देशात आणि जगात मोठ्या प्रमाणावरती आहे। योग्य वेळेला ही भूमी ही क्रांती जर ऐका ना साहेब, मला माझा बोलण्याचा घटनेने अधिकार दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मरण करतो त्यावेळेला मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन, मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं आहे त्याला नक्कीच बोलेन। धन्यवाद। राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी तर थेट रुपाली चाकणकरांची पाठराखण केली होती। या प्रकरणात रुपाली चाकणकरांचा कोणताही संबंध नसल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं। रुपाली चाकणकर आपण एखाद्या ठिकाणी, आता मी इथं माळवाडीत आलोय आणि मला माळवाडीत आल्यानंतर इथले सरपंच मला म्हणले की चला इथं असे महाराज आपण सहज आता आलोय तर चला आपलं महाराजांचं आपलं सीट ठीक आहे, आपण दर्शन घेऊ, भेट घेऊ। त्यात आता मला बाळासाहेब मला कोणाकडे नेले हे फक्त बाळासाहेब सरपंचालाच माहिती। आता ते महाराज चांगले आहेत का तुमच्या भाषेमध्ये मुहुंदे आहेत आम्हाला काय माहिती। त्याबद्दल म्हणजे त्या बाबतीमध्ये रुपाली चाकणकरांचा काही दोष नाहीये। तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेलांनी मात्र या प्रकरणात सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलंय। या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असून यात सहभागी असणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचं प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं। त्यामुळे सुनेत्रा पवारांसोबत चर्चा करून राष्ट्रवादी चाकणकरांवरही कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कुठल्याही समाजामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये संशय निर्माण होणं ही काही चांगली गोष्ट नाही। म्हणून आम्ही नक्कीच आज आणि उद्या सुट्टी आहे, पण नक्कीच आम्ही याच्यावर चर्चा करू। आमचे नेते सुनेत्रा वहिनी पवारांच्या सोबतही आम्ही चर्चा करणार आणि निश्चित 1-2 दिवसामध्ये पक्ष जे काही असेल योग्य कारवाई करणार। रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत। खरात प्रकरणात त्यांच्यावर सध्या गंभीर आरोप होत आहेत। एकीकडे राष्ट्रवादीचे काही नेते त्यांची पाठराखण करतायत, तर दुसरीकडे काही नेते बोलणं टाळतायत। त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादीकडून चाकणकरांना क्लीन चिट मिळणार का की त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला जाणार याकडे आता लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।